आपल्यासोबत डॉक्टर अमोल देशमुख आहेत। डॉक्टर अमोल देशमुख काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत। अमोलजी, तुम्ही काँग्रेस पक्षाकडे यंदा विधानसभेसाठीची उमेदवारी मागितली आहे का आणि कुठल्या मतदारसंघातून मागितली आहे? मी काँग्रेसची उमेदवारी नक्कीच मागितली आणि यावेळेस सावनेर विधानसभा क्षेत्रातून मागितली आहे। गेले 2012 पासून देशाच्या पातळीवर काँग्रेस पक्षाचे जे काही संघटनात्मक कार्यक्रम होते, गुजरातचे 17चे इलेक्शन्स असो, रिसर्च डिपार्टमेंटचं काम असो, मॅनिफेस्टो बनवण्याचं, देशाचा डेव्हलपमेंट एजेंडा बनवायचं काम असो, त्यापासून तर तळागाळातील ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, हे 12 पासून जेव्हा रामटेकमध्ये कोणी 25 वर्ष घुसलं नव्हतं तेव्हा ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस रोवण्याचं काम केलं। यावेळेस रामटेक म्हणतायत की शिवसेनेकडे जाईल, रामटेकही मागितली आहे, पण सावनेरमध्ये आमचे आता सध्या तिकडे नेतृत्व कोणी आहे नाही आणि तिकडे एक ओपन संधी आहे। सगळ्यांचा आशीर्वाद असला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि केलेल्या कामाचा, तर मला वाटतं नक्कीच यावेळेस तिकीट मिळेल। कारण की पक्षासोबत भाजपचा जेव्हा सगळ्यात मोठा ऑनस्लॉट आमच्या काँग्रेस पक्षावर होता 12 ते 19 का 14 ते 19 किंवा आतापर्यंत, तर आम्ही शिपाई म्हणून कणखरपणे उभे आहो आणि पुढे उभे राहू। सावनेर मतदारसंघ तुमच्या वडिलांचाही जुना मतदारसंघ आहे। तुमचे जे बंधू आहेत आशिष देशमुख, त्यांनी पण तिथून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे देशमुख कुटुंबाचा एक नॅचरल वारसा म्हणून तुम्ही तिथे जाताय की तुम्हाला वाटतंय की तो मतदारसंघ तुम्हाला अनुकूल आहे आणि काँग्रेसमध्ये तिथे संधी आहे? सावनेरचं आणि आमचं नातं जुनं आहे। वडिलांनी तिकडे भौगोलिक सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेले कामं हे अजूनही तिकडे आहेत। माझं तिकडे स्वतः आम्ही वेगवेगळ्या नगरपरिषदा, ग्रामपंचायता लढवल्या आहे, तिकडे त्यांची फळी आहेच, सोबत आमचीही फळी आहे। अर्धा कॉन्स्टिट्युएन्सी सावनेरमध्ये आणि अर्धी पार्श्वनी रामटेकमध्ये जी गेलेली आहे आणि दोन्हीकडे काम केले असल्यानं, सुशिक्षित असल्या कारणानं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आणि AICCनी दिलेले 7ही जे निकष आहे कॅन्डिडेट पकडण्यासाठी, त्याच्यात मला वाटतं मी पुरेपूर खरा उतरतो आणि त्या अनुषंगाने माझा हक्क वाटतो की आपण पक्षाची तिकीट मागितली पाहिजे आणि नेत्यांनी, काँग्रेस पक्षांनी मला वाटतं यावेळेस ते बघतील आणि न्याय करतीलच। जसं सावनेर तुमच्या वडिलांचा जुना मतदारसंघ आहे, तसं गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही टर्मपासून काँग्रेसचे जे दिग्गज नेते, माजी मंत्री आहेत सुनील केदार यांचाही तो मतदारसंघ आहे। सध्या सुनील केदार निवडणूक लढवतील नाही लढवतील, त्यांना लढवता येईल हे स्पष्ट नाही आहे, तर कुठंतरी त्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जाताय असाही काहींचा समज होऊ शकतो। हे बघा, सुनील बाबू आणि आम्ही सोबत कामं केले। पार्श्वनीमध्ये APMCचे इलेक्शन होते 13-14मध्ये, आम्ही काही पॅनल लढवले नाही। जो जुना देशमुख केदार वाद होता त्याच्यामध्ये आम्ही पुढे हात दिला। त्यानंतर 2014च्या लोकसभा मुकुल वासनिकांच्या इलेक्शनमध्ये आम्ही सोबत फिरलो। त्यानंतर 2019मध्ये किशोर गजबी यांच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही सोबत फिरलो। यावेळेस त्यांना मी स्वतःहून कॉल केला, कुठे मदत पाहिजे आपल्याला काँग्रेस पक्षाचा असल्या कारणाने, तर मौदा तालुका असेल, रामटेक तालुका असेल, तो आम्ही फिरलो। त्यानंतर वर्धेचं अमर काळे उभे होते आमचे बंधू, त्यांच्यासाठी 3-4 हफ्ते 3 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरलो। तर आम्ही सोबत काम करतो आहे, साहजिकपणे ते तिकडे प्रतिनिधित्व करत आहेत। यावेळेस त्यांना सुप्रीम कोर्टाने समजा नाही म्हटलं आहे आणि पुढच्या वेळेसही नाही समजा होतील, तर त्यांनी तो लहान भावासारखा आपल्याला बघून काँग्रेस पक्षाचं सोबत काम करण्याच्या हिशोबाने मला वाटते मोठ्या मनाचे ते असतील, राहतील। त्यासोबतच मुकुल वासनिकही मोठ्या मनाचं बनवून सगळ्यांना समाविष्ट करून पुढे आपल्याला संधी देतील याची मला पुरेपूर वागणूक आहे। तुम्ही म्हणताय केदार आणि देशमुख हा वाद आम्ही संपवला, सुनील केदार यांचा पाठिंबा राहील आपल्याला, किंवा आपलं काही बोलणं झालं आहे आता जेव्हा आपण सावनेरसाठी दावेदारी पेश करताय, तर त्यांच्याशी गेल्या काही दिवसात काही बोलणं झालेलं आहे याबद्दल? कालच काँग्रेस कमिटी समितीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे सर्व लोक होते, ते मला वाटतं दुसऱ्या कार्यक्रम होते आणि तिकडेही मी माझं मत ठेवलं। सुनील बाबूंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने इलेक्शन लढलेले आहेत मागच्या काळांमध्ये आणि साहजिकपणे जेव्हा संधी येईल त्यांच्यासोबत भेटू, बोलू। आज जमिनीवर पहिले आपल्यासोबत काँग्रेसवाले किती उभे होत आहेत आणि किती आपण उभे करतो आहेत ते त्यांनाही माहिती, आपल्यालाही माहिती, आणि त्या अनुषंगाने सोबत बसून आम्ही निर्णय घेऊ। जसं मी म्हटलं, मागेही काँग्रेसचा होतो, आजही काँग्रेसचाच आहे आणि पुढेही काँग्रेसचा राहील। सगळ्यांना मोठे म्हणून करून एकत्र येण्याची सध्याची गरज आहे आणि मला वाटतं ते सगळे लोक
काँग्रेसचे नेते हे करतील, याच्यात काही दोराय नाही. शेवटी राहुलजी आहेत, त्यांनी दिलेले 7 निकष आहेत कॅन्डिडेट सिलेक्शनचे, आणि बाकी सर्व प्रणाली देश पातळीवर राज्य पातळीवर आहे. आणि सगळ्या नेत्यांचं म्हणणं ऐकून मला वाटतं रणजित बाबूंचं जे काम 78मध्ये काँग्रेसला बोलण्याचं, 95मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं गव्हर्नमेंट होतं, त्यानंतर जे 98मध्ये रणजित बाबू प्रदेशाध्यक्ष होते, जेव्हा पूर्ण विदर्भात काँग्रेसची लाटण परत आणलेली कामं आहे, मला वाटतं कोणत्याही राज्याच्या नेत्याला, देशाच्या नेत्याला हे कुठेतरी सोडता येणार नाही. आमच्या आजोबा स्वातंत्र्य संग्राम सेनानी, काँग्रेसचं आमचं घर, आणि आम्ही आमच्या पायावर उभं झालो. बाहेरच्या देशांमध्ये आम्ही दुसऱ्यांची आरोग्यसेवा रचली. आज काबिल आहे, दगडातून पाणी काढण्याची क्षमता आहे. काँग्रेस पक्षाने संधी दिली तर छान, नाही दिली तरी आमचं कार्य चालू राहील. जसं सावनेर मतदारसंघ आपण बोललो की रणजित बाबूंचा मतदारसंघ, सुनील केदारांचा मतदारसंघ, आशिष देशमुख जे तुमचे बंधू आहेत त्यांनी पण तिथून निवडणूक लढवली आहे, आणि आज ते तुमच्यापेक्षा दुसऱ्या पक्षात आहेत, ते भाजपमध्ये आहेत, आणि असं म्हटलं जात आहे की ते पण सावनेरमधून निवडणूक लढवू शकतात. हायपोथेटिकल प्रश्न आहे माझा, पण दोन्ही बंधू समोरासमोर येऊ शकतात? मला वाटतं ते फेब्रुवारी-मार्चमध्ये सावनेर सोडून गेले, आणि त्यानंतर मेमध्ये जेव्हा वडिलांचा वाढदिवस झाला तर त्यांनी तो काटोलमध्ये केला, आणि त्यानंतर मग सुनील बाबूंचं जे डिसिजन आलं ते आलं, आणि हे सगळं बघण्यानंतरच मी सावनेर निवडलं आणि तिकडे काम सुरू केलं. पहिलेही काम चालू होतं. त्यांचा पक्षाचा निर्णय ते घेतील, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. जे आता होईल ते आम्हा तुम्हाला सांगता येणार नाही. तर्कवितर्कावर बोलून फायदा नाही. मला वाटतं जसा वेळ येतो तसा काळ येतो, सगळं देवावर सोडायला लागतं आणि पक्षश्रेष्ठींवर सोडायला लागतं. भाजपकडून सावनेरमधून, पुन्हा हायपोथेटिकल प्रश्न आहे माझा, भाजपकडून सावनेरमधून आशिष देशमुख यांना उमेदवारी राहिली, आणि काँग्रेस पक्षाने डॉक्टर अमोल देशमुख म्हणजेच तुम्हाला उमेदवारी दिली. तुम्ही निवडणूक लढवणार भावाविरोधात? हे बघा, राहुल गांधींचं म्हणणं आहे की काँग्रेसवाल्यांनी मोहब्बत की दुकान नफरत के बाजार में हर जगह खोलनी चाहिए. आता कोणचा पक्ष नफरत की दुकान उघडू शकतो ते त्यांच्यावर राहील, आणि लोकांना मग त्याच्यात मोहब्बत की दुकान उघडायचं असेल तर तसं उघडतील. तर हे मी जसं सांगितलं, पक्षश्रेष्ठींवर सोडायचं असतं. माणसाची नियमत्ता, नीतिमत्ता जी असते ती माझ्यामध्ये आहे, आणि त्या अनुषंगाने देव हे आपल्यासोबत जे करेल हे बरोबर एक रस्ता काढेल, आणि त्या रस्त्यातूनच पुढे जाऊया, एवढंच सांगू शकतो. रणजित देशमुखांचा पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद आहे तुमच्यामध्ये? कोणत्याही वडिलांचा पोरांवर पाठिंबा आणि आशीर्वाद असतो. राजकारण, प्रेशर, ज्या गोष्टी असतात त्या चालत राहतात. त्या अनुषंगाने प्रत्येकाला आपलं पाऊल घ्यायला लागतं. पण आमच्या वडिलांचं, आमच्या आईचं आणि सगळ्या सहकाऱ्यांचं हा पाठिंबा आमच्यासोबत आहे, राहील आणि पुढेही असेल. तर डॉक्टर अमोल देशमुख यांनी सावनेर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मागितलेली आहे, आणि जेव्हा भाजपचा चढता काळ होता आणि सर्वजण काँग्रेस सोडून चालले होते तेव्हा आम्ही काँग्रेससोबत उभे राहिलो. त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व यंदा मागितलेल्या उमेदवारी संदर्भात गांभीर्याने विचार करेल, आणि त्यांना सावनेर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. मात्र जे काही स्थानिक समीकरण आहे, जर डॉक्टर अमोल देशमुख हे सावनेरमधून काँग्रेसचे उमेदवार राहिले तर सावनेरमधील जी निवडणूक आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरू शकते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.